तर नमस्कार मित्रांनो, नमो शेतकऱ्याचे 2,000 रुपये कधी येणार आहेत आणि त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये एक अपडेट आपण पाहणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. देशभरातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंददायक बातमी आहे. केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना तसेच महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पुढील हप्त्याची लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. यामुळे संपूर्ण देशात विशेषतः महाराष्ट्रात शेतकरी समुदायामध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर आता नेमकं कधी होणार, तर हे तर फिक्स नाही आहे, पण येणाऱ्या काही दिवसामध्ये लवकरच तुम्हाला याचं म्हणजे हे तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. यावर्षी या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत वाढलेली आहे. केंद्र सरकारने ॲग्रीस्टॅक पोर्टलवरती मोठ्या प्रमाणावर नोंदणी राबवली आहे आणि या मोहिमेअंतर्गत 31 मे 2025पर्यंत नवीन शेतकऱ्यांना नोंदणी करण्याची संधी देण्यात आली होती. परंतु काही शेतकरी अपात्र ठरल्यामुळे ही परत मुदतवाढ करण्यात आली. तर त्यासाठी 31 जुलै 2025पर्यंत आपल्या कागदपत्रामधील त्रुटी दुरुस्त करून पुन्हा पात्रता मिळवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे योजनेतील सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये या हप्त्यासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची संख्या 93,50,000पेक्षा जास्त आहे. ही संख्या मागील हप्त्याच्या तुलनेत खूपच वाढलेली आहे आणि त्यामुळेच राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचेल अशी अपेक्षा आहे. यावरून हे स्पष्ट होते की राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नामुळे अधिकाधिक शेतकरी या योजनेत सामील होत आहेत आणि त्यांना त्याचा लाभ मिळत आहे. तर अद्याप तर याच्याबद्दल की फिक्स डेट काही माहीत नाही, परंतु लवकरच हे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. आपले बँक खाते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर यासाठी म्हणजे DBTद्वारे हे सक्रिय असावे आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अद्ययावत असावेत. फंड ट्रान्सफर ऑर्डर तयार झाल्यावर रक्कम वितरित होते, त्यामुळे त्याची स्थिती तपासणे आवश्यक आहे आणि हे लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होईल अशी बाब समोर आली आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.